डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 14 आज आपण वाजलेत आता 10. आज थोडासा उशीर झालाय कारण सकाळी जरा मी आजारी पडलो. 2 आठवडा झाला मी आजारी आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून पण समजत असेल. दिवसाने पावसात भिजणं होतंय, फार हालत खराब होते पावसामुळे. तर आज बघू आपला दिवस आज कसा जातोय, काय काय गोष्टी होतात, कोण चहा प्यायला येते, काय काय रिव्ह्यू भेटतात. आता आम्ही गुळाचा चहा बनवतोय, आता साखरेचा चहा बनवू. आणि तू बाहेर पण नाही ना गेला, 6 वाजले जाणार आहे. मी संपल संपल ठीक आहे. बाबूबाई आता जाईल, मग त्याला पटकन मी चहा बनवून देतो, मग जाईल तो बाहेर. इम्रान पण येईल थोड्या वेळात. आज रविवार आहे, आज तो काहीतरी हाफडेनी जाणार आहे बाहेर फिरायला. संध्याकाळी बघू मग कोण कोण असतील आपल्याला मदत करायला. तू पण आहेसच. आज पप्पा पण आलेत. आज पप्पांना पण आपण ब्लॉग मध्ये घेऊया. मयूर पण असेल. सकाळी चालू करायला पप्पा आलेले, कारण मला बरं नव्हतं वाटत. पाणी चालू करायला. हां चलो बाय बाय, भेटूया थोड्या वेळा. आता 1 महिना थांबलो, परत आता म्हणजे युट्यूबवर चालू केलं. जाम मॅडम कसा वाटला तुम्हाला चहा? आणि व्हिडिओज कशा वाटतात? तुझे व्हिडिओ सगळे बघत असतो आम्ही. थँक्यू. कसा वाटला सर तुम्हाला चहा? थँक्यू थँक्यू थँक्यू. परत एकदा या, आता नक्की विजिट द्या. कैसा लगा भाई चाय? अच्छा लगा भाई, अच्छा लगा, बहुत अच्छा. कैसा लगा चाय? तो गाइस ये देखो, ये अमन भाई है, जो हमारा जो पीओपी का काम है ये सब इन्होंने किया है. और ये संतोष भाई है, इसने पीओपी और इलेक्ट्रिशियन प्लम्बिंग सब किया है. ये दोनों ने सब काम किया, ऑलराउंडर है दोनों. और ये मोन्टू भाई है. अभी मैं आपको एक बार मेरे घर की टूर दूंगा. छोटा सा घर है अपना, तो उसका जो सब काम है वो इन्होंने किया है. मैं ये दिखाऊंगा आपको घर, एक कौन से तो ब्लॉग में दिखाऊंगा. तर आज आपले व्हिडिओज बघून मुंबईवरून सर आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारू आपला चहा तुम्हाला कसा वाटला सर? 1 नंबर. आणि सर व्हिडिओज तुम्ही बघितलं आपल्या, कशा वाटतात व्हिडिओज? म्हणून आलो गोरेगाव. अच्छा, तुला बघायला काल. तुम्हाला कसं वाटला चहा? थँक्यू थँक्यू. या पुन्हा या. चला, आज डे 4 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता दुपार झाले, सर्दी झाल्या सोबत, आणि आपल्यासोबत आता मी मग काय बोलायचं तुला? काय बोल, माझी जिरले आता. जिरली पावसाने जिरले. आता काय करू समजत नाही, जाऊन झोपणार आहे आता असं वाटतं मला. त्याला बघायची एक माणूस भेटलेला, तो खेकडे पकडायला गेलेला. तर त्याला मी बोललोय की मी पण येणार आहे म्हणून सोबत. तर कदाचित आज आपण संध्याकाळी खेकडे पकडायला जाऊ. येशील का? 100% त्याला बोललोय मी. आपलं दुकान जवळपास 8 वाजता 8:30पर्यंत बंद होतं. तर एक 9 वाजता आपण समज जमलं, त्याला पण पॉसिबल झालं, ते आम्हाला पण पॉसिबल झालं, तर आज आपण खेकडे पकडायला जाऊया. कारण मला लय आवडतं खेकडे किंवा मासे. पकडायला आवडतात, खायला पण आवडतात, ते पकडायला अजून मजा येते. म्हणजे एक रील पण असेल, आम्ही समुद्रामध्ये गेलेलो मासे पकडायला तेव्हा. बघू आज समज जमलं तर आपण खेकडे पकडायला जाऊया. आणि तिथला पण अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. रात्री 2-3 टॉर्च बेल्ट पण घ्यायला तुला वाटते. बघू आपल्यासोबत आता आम्ही आहोत आहे. इकडं भाऊ भाई बसलाय. बघू, आणि संध्याकाळी सगळं जमलं तर जाऊया आपण. मग तो किस्सा पण दाखवतो तुम्हाला आम्ही. तर ठीक आहे, अजून काय बोलू आता. माझा बारका छोटा भाऊ इकडं खायला गेले पॅटीस. आता जो मयूर तुम्हाला दाखवला कालच्या व्हिडिओमध्ये, त्याला मी रात्री 2 वाजता घ्यायला गेलेलो. तो आलाय, तो तिकडे आता वडापाव खातोय. पाऊस तर बेकार चालू आहे. तुम्ही पण घरी बसून काळजी घ्या. त्यांच्या आता चहा प्यायला या. ठीक आहे गाईस, चलो बाय बाय. बोलू नंतर. मला काय नाही बोलायचं, मी आता काहीच नाही बोलू शकत. आज इथं थांबणार आहे तू संध्याकाळपर्यंत माझ्यासोबत. आणि आज मी काय बोलतोय,
आज खेकडे पकडायला जायचं आपल्याला संध्याकाळी. टाईम नाही रे, उद्या बाहेर जायचं जरा. आहे खरं सांगतोय मी. उद्या हॉस्पिटलला जायचंय. हा ते जायचंय. मग? उद्या आपल्या ताई जाणार आहे हॉस्पिटलला. ताईला नेणार आहे आम्ही, म्हणजे तिचा डेट ती होती. तर बघू, कदाचित उद्या ही सगळे जरा मामा बनणार आहेत उद्या. ही सगळी गँग दिसते, ही सगळी आपण उद्या मामा बनू. उद्याचा ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. बघू मग संध्याकाळी जमलं तर घरून सोडलं पाहिजे आम्हाला खेकडे पकडायला. सोडणार नाही बहुतेक, कारण रात्री पाऊस वगैरे भरपूर असतो आणि नदीला पाणी पण भरपूर आहे. ट्राय करूया. समज जमलं तर जाऊ, नाही तर मग घरीच बसायला लागेल. मला शॉपमुळे दुकानामुळे कुठे जाता येत नाही. बाहेरचे ब्लॉग्स पण बनवायचे आहेत, पण दुकानामुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. इकडेच थांबायला लागतं, ऑप्शन नाही काय. तरी बघू. मंडेला आपला तुम्हाला एक सांगतो, मंडेला आपला शॉप मंडेच्या दिवशी फक्त हाफ डे किंवा काम असलं की मी बंद ठेवतो, कारण बाकीची पण कामं असतात. तर मग ती मी मंडेला करतो, कारण करताच नाही बाकीची जी माझी बाहेरची कामं आहेत, प्रमोशन असतील किंवा शूट असतील दुसरे, ते करता येत नाही. त्या दिवशी मी मग मंडे ठेवला आहे. मंडेच्या दिवशी आपलं शॉप हाफ डे किंवा बंद असतो कधी, म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही. चिनूभाई तुला काय बोलायचं आहे? काय नाही, चहा एक नंबर आहे आमच्या इथं, रोज पियाला या. चहा कसा वाटला इम्रान दादा तुला? एक नंबर आहे चहा. आणि इथं बन मस्का पण मी आत्ताच खाल्लाय, पण दादाने व्हिडिओ जरा उशिरा काढली, त्यात माझी काही चुकी नाही, पण चहा एक नंबर आहे. त्या पावसाच्या वातावरणात चहा प्यायला यायचं म्हणजे मैत्री स्पेशल चहा माणगावला नक्की विजिट करा. धन्यवाद. पैसे द्यायचे ना ह्याचे हा. चहाचे हा, पैसे? देतो 15 रुपये. हा. सो गाईज, आपल्याकडे आज आलेत आपल्या शॉपवर बिल्डर साहिल पाटील, साहिल म्हात्रे. आम्ही कॉलेजला सोबत होतो. आणि हा प्रथम गायकर. आधीच्या तुम्ही व्हिडिओ समज ब्लॉग बघितले असते, यावेळी त्यामध्ये होता. आता त्यांना विचारू चहा कसा वाटला. एक नंबर चहा होता, एक नंबर. म्हणजे आम्ही इथे खास चहा पिण्यासाठी दुसऱ्या रस्त्याने जाणं, ह्या रस्त्याने आलो का तर आम्हाला इथे चहा प्यायचा होतं म्हणून. एक नंबर चहा होता. मी म्हणजे रोहनला भेटायचं होतं. आणि बऱ्याच दिवसांनी आमच्या मित्राला आम्ही 2 वर्षांनी भेटतोय. जो आम्ही सोबत होतो 5 वर्ष सोबत असतो, 2 वर्षांनी भेटतोय आज. बरोबर. तर कसा वाटला चहा? एक नंबर. थँक्यू. या आता परत, आता नेहमी इथून जाताना या. परत चहाला नाही, परत घरी येतो आता स्टे साठी संध्याकाळी. हा चालेल, राहायला ये. राहिला हा आजच राहणार होतो. मग राहा ना मग. ब्रिज बघू काय आहे पहिला कंडिशन. राहा नाही तर राहू दे, कशाला जातोय. हा कसा वाटला चहा बनमस का? छान, एक नंबर. थँक्यू. एक नंबर आहे. चायची फिलिंग आहे भाई, चाय चांगला आहे. थँक्यू. संघर्षाची चहा, मैत्री चहा एक नंबर. थँक्यू. आणि व्हिडिओ कसे वाटतात? एकदम मस्त एकदम. थँक्यू दादा. खरंच खूप मस्त. थँक्यू. कसा वाटला चहा, कॉफी? मस्त, एक नंबर. थँक्यू. चहा तर एक नंबर आहे, पण मस्का पाव तर एकदम कुठून आलात दादा तुम्ही? कुठून आलात तुम्ही? आम्ही मुंबईवरून आलो, संगमेश्वरला फिरायला गेलेलो. खेडपासून ठरलेलं चहा प्यायचं. शेवटी स्टॉप झाला तो मैत्री चहाच्या इथे स्टॉप झाला आणि चहा प्यायला आलो. थँक्यू. काही आत्ता शॉप बंद केले आणि आता सर्व बंद करून आता आपण चाललोय घरी. नेहमी आपण 8:30 वाजता बंद करतो, 9, 9:30 वाजता बंद करतो. आज 10 वाजले, कारण मी कुठलंच कस्टमर रिटर्न नाही पाठवत. एक कॉफी असली तरी एक कॉफी मी बनवून देतो त्यांना. तो पाऊस बेकार पडतो, ऑलमोस्ट अर्धा तास ब्लॉगमध्ये. बाय बाय.